तू क्या हमें मौत से डराएगा? भावांना पिक्चर मध्ये तुम्ही जी कमान बघितली ना, त्या लांडग्या औरंग्याचा दरबार, ही सगळं तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला कधीच काय मागितलं नाही आणि मागणार पण नाही. फक्त माझ्या 100 राजासाठी हा व्हिडिओ शेअर करा फक्त. तर भावांनो, जय श्रीराम. मी हाय तुमचा गावाकडचा शुभे. आजचा ब्लॉग फक्त त्या राजासाठी जो कधी वाकला झुकला आणि विकला नाही, ज्याच्यामुळे आपण अभिमानाने सांगू शकतो की मी हिंदू आहे. त्या माझ्या शंभू बाळासाठी सिद्धटेकच्या अष्टविनायक मंदिराच्या शेजारी पेडगाव म्हणून गाव, आणि त्याच गावात महाराजांची शौर्य गाथा सांगणार हा गड आहे. आणि तुम्ही हे जे बघताय ना, अगदी बरोबर हितच गद्दारांनी महाराजांना पकडून दिल्यानंतर कवी कलश आणि महाराजांना लांडग्याच्या पुढे उभा केलं. हितच हेच ते ऐतिहासिक स्थळ आहे जिथं माझा राजा झुकला नाही आणि वाकला नाही. ह्या लांडग्याचा दरबार. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. कवी कलश मानल्यात तसं बिना लढता हरायचं नाही बरं का. आपल्याला महाराजांच्या विचाराचा हिंदू व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? अहो, दुसरं तिसरं काय नाही करायचं, फक्त आपला इतिहास जोपासायचा. त्यासाठी काय करायचे? त्यासाठी शिवप्रतिष्ठान जे काम करतंय त्याच्यात सहभागी व्हायचे. आणि तुमचं एक काम आहे, हा किल्ला आपल्याला पुरातत्व विभाग आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा. कारण गडावर फिरता फिरता लक्षात आलं की या गडावर कोणत्याच प्रकारची सुरक्षा नाही. इतकी मोठी शौर्यगाथा सांगणारा हा गड अतिशय दुर्लक्षित आहे. भविष्यात कुणीही याच्यावर अतिक्रमण करू शकतो. तुम्ही लाईक फिक काहीच करू नका, पण व्हिडिओ शेअर करा. त्याला काही पैसे नाहीत लागत. इतकं प्राचीन दगडी बांधकाम. या गडावर भावांनो 8 मंदिर आहेत, त्यातली 3-4 तर महादेवाचीच मंदिर आहेत. आता त्या औरंग्याचा हमाम खानान ही तुम्हाला नाही दावत. खोदकाम करीत असताना गावलेलं हे आहे पातालेश्वर मंदिर. आणि त्याच्यात पुढे तुम्हाला हे दिसन आणि ही बघितल्यावर तुम्हाला कळण ही लढाई फक्त धर्माचीच होती बरं का. आणि कशासाठी पळायचं बलिदान मास, असा प्रश्न विचारणाऱ्याने नक्कीच एकदा गडावर जावा. महाराजांची शौर्यगाथा जितकी सांगावी तितकी कमीच पडते. मग काय येता तुम्ही असं दर्शन बी घेऊ शकता. येता सिद्धटेकच्या सिद्धिविनायक पशी गेलतो आणि गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली, धर्माचं काम करीत असताना भटकू कधी देऊ नको मला. आणि जाता जाता योगायोग बघा, घरी जाता जाता तुळापूरवरून आलेली ज्योत घेण्याची संधी आपल्याला राशांच्या भावांनी दिली. राजा आजचा दिवस सार्थकी लागला.